तर welcome students. तर today we can discuss the part second आणि त्याच्यातलं आपण प्रकरण सुरू केलं that is a sequences sequences and series. बरोबर, sequences and series. So that is the second chapter of the part second. तर दुसऱ्या प्रकरणातलं ते म्हणजे दुसऱ्या पार्ट मधलं ते दुसरं प्रकरण आहे आणि मग आपण सिक्वेन्सला डिफाइन केलं तर बरोबर आणि त्याच्यातलं पर्टिक्युलर ऑर स्पेसिफिक वी कॅन डिफाइन दॅट ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. शॉर्ट मध्ये आपण त्याला एपी म्हणत होतो बरोबर आणि त्याबद्दल म्हणजे इफ दॅट t1 t2 t3 tn is an arithmetic progression, then its general term or its nth term tn is given by. आणि मग आपण त्याची nth टर्म कशी सांगत होतो, that is a plus n minus 1 into d. तर ह्या सूत्रावरून आपल्याला कुठलीही टर्म मिळवता येते. त्यावेळेस तुम्हाला a कोण आणि d कोण हे माहित पाहिजे. फेअर वी हॅव टू नो दॅट. तर तुम्ही ते अभ्यासायलाच पाहिजे. Here a is the first term. त्यावेळेस a हे त्याचं पहिलं पद असतं and d is the common difference. तो फरक असतो त्या ठिकाणी. म्हणून तर आपण त्याला त्या d ह्या लेटरनं स्मॉल लेटरनं दर्शवलेलं होतं. d is the common difference. त्यानंतर आणखी एक मुद्दा आपण शेवटी सांगितला होता. The sum of these first n terms of that the arithmetic progression that is denoted by that the Sn and it is a t1 plus t2 plus dot dot plus tn and that is equal to. आणि मग ज्या अरिथमेटिक प्रोग्रेशन ची nth टर्म किंवा जनरल टर्म ह्या सूत्राने दिली जाते त्या सर्व n टर्म ची पदांची बेरीज काय t1 plus t2 plus t3 plus dot dot tn and that is equal to n by 2 into bracket twice a plus n minus 1 into d. तर हे दोन सूत्र आपल्याला मिळाले होते बरोबर. त्यावेळेस परत तेच अर्थ a is the first term, d is the common difference of that the arithmetic progression. तर इथपर्यंत आपण आलो होतो about that the arithmetic progression. Arithmetic means that is the sum like of that. त्यानंतर आणि मग त्याच्यावरचे दोन तीन रिमार्क महत्वाचे आहेत ते डिस्कस करू. तर रिमार्क्स दॅट फर्स्ट आणि मग बघा आता तर त्याच्यातला पहिला आपला काय आहे ते बघा. सी दॅट नाउ इफ t1 t2 t3 dot dot tn dot dot is an arithmetic progression. आता इथून पुढे ते a dot p dot नस दिलं जातं बघा. जर दिलेली सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल त्यास आणखी कोणती सिक्वेन्स अरिथमेटिक असते ते बघा. then that t1 plus k t2 plus k t3 plus k dot dot tn plus k dot dot is also an arithmetic progression. त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादी संख्या ऍड केली सगळीकडे समान आहे. t1 plus k t2 plus k वजाबाकी केली तेवढीच राहणार कारण k वजा k कॅन्सल होणार आणि आपलं t2 minus t1 तर ठरलेलं d आहेच. where k not equal to 0 is any real number. तर तो कोणताही रियल नंबर त्या ठिकाणी असेल. झालं. हा पहिली गोष्ट आहे. म्हणजे त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एखादी कॉन्स्टंट टर्म तुम्ही सगळ्यांमध्ये ऍड केली तर नवीन होणारी सिक्वेन्स ती सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा एपीच असते बरोबर. तसंच दुसरं बघा आणखी काय आहे ते. त्यानंतर सेम इफ t1 t2 t3 dot dot tn dot dot is an arithmetic progression a dot p dot. क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा a dot p dotच असतात. is an arithmetic progression and k not equal to 0 is any real number. तो कोणताही रियल नंबर जर असेल then बघा आणखी कुठली सिक्वेन्स येते ते then
k टाइम्स t1 आता सहगुणकाला k टाइम्स t2 k टाइम्स t3 dot dot k times tn is also an arithmetic progression. त्यावेळेस त्या सहगुणकाला सुद्धा आपण त्या t1 t2 ला गुणल्यानंतर तयार होणारी जी सिक्वेन्स होते ती सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन असते. झालं. तर अशी ही इन्फॉर्मेशन आपल्याला रिमार्क 1 मध्ये मिळाली. त्यानंतर तर ही अरिथमेटिक प्रोग्रेशनला आपण सुरुवात केली आहे. तर तुम्ही बघा तर दॅट व्हिडिओ ऑफ दॅट थिंग्स. त्यानंतर तर दुसरा रिमार्क काय आहे ते बघा. मग आता या ठिकाणी आपण प्रत्येक टर्म मिळवू शकतो. tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d किंवा त्या n पदांची बेरीज सुद्धा तुमच्याकडे आली. sn इक्वल टू n बाय 2 इंटू ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इंटू d. त्यावेळेस a म्हणजे पहिलं पद, d म्हणजे त्यांच्यात राहणारा स्थिर राहणारा फरक. कुठलीही पुढची टर्म त्याच्या अगोदरची वजा केली की तेवढाच राहतो फरक. बरोबर. आणि आपल्याला कधी कधी त्या ठिकाणी 3 टर्म फक्त अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये मिळवावे लागतात. दुसरा कधी कधी 4 टर्म आणि तिसरा कधी कधी 5 टर्म. आणि मग बघा now to find that of the any 3 consecutive consecutive म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह म्हणजेच कोण सलग असणाऱ्या 3 टर्म जर मिळवायचे असतील तर कन्सिडर देम ॲज. कुठल्याही टर्म कन्सिडर करण्यापेक्षा ह्या प्रमाणे जर कन्सिडर केल्या तर तुम्हाला ते 3 पद सलग असणारे त्या एपी चे पटकन मिळवता येतात. टू फाइंड एनी 3 consecutive terms of that AP consider that terms as a plus d आणि त्याच्या अगोदरची एक a minus d. तर त्यावेळेस त्या टर्म कशा कन्सिडर करायच्या a minus d a आणि a plus d. म्हणजे आपल्याला त्या पटकन 3 टर्म येतात. a माहिती होतो, a माहिती झाला की d माहिती होतो. कसं तर ह्या तिघांची बेरीज करा. a वजा d अधिक a अधिक a अधिक d d कॅन्सल होतो 3a येतं. तुमचं ते उदाहरण सुटून जातं. म्हणजे ह्या रिमार्कचा फायदा होतो आपल्याला. म्हणजे 3 टर्म जर आपल्याला एपी मध्ये मिळवायचे असतील तर कन्सिडर देम. कारण a माहिती असतो, d माहिती असतो किंवा a माहिती असतो, d मिळवावा लागतो, d माहिती असतो, a मिळवावा लागतो. आणि अशा रीतीने आपल्याला त्याचा फायदा होतो. झालं. आता कधी कधी 4 टर्म मिळतात. नाउ टू फाइंड आउट दॅट ऑफ द 4 consecutive terms consider them as. त्या मात्र कशा कन्सिडर करायच्या ते बघा. they are considered as a minus 3d a minus d a plus d आणि a plus 3 times d. तर त्यावेळेस त्या कशा कन्सिडर करा अशा रीतीने. म्हणजे हे आपल्याला a मुक्त होतो पटकन. पहिली टर्म आली की डिफरन्स आपोआप मिळवता येतो. तर त्या कशा घ्यायच्या a minus 3d a minus d a plus d a plus 3d. बरोबर. इथला फरक बघा. इथला जर आपण फरक मिळवतो तो d आहे, इथला मिळवतो तो ट्वाइस d आहे. ट्वाइस d असला तरी d मिळवताच येतो, काही अडचण नाही. त्यानंतर कधी कधी आपल्याला 5 consecutive टर्म्स मिळवावे लागतात. आता त्या सुद्धा त्याच प्रमाणे घेतल्या ना. बघायच्या 3 चा होतं तसंच 5 चा. मग एक टर्म तर एच घ्यायच्या. डावीकडे जाऊ 2 घेऊ a plus d. त्याच्या पुढची टर्म कोण असणार a plus 2d. आता डावीकडे नाही सॉरी उजवीकडे आपण गेलो ना राईट हँड साइडला. तेवढ्याच अंतराने डावीकडे यायचा. मग तेवढ्या अंतराने म्हटल्यानंतर इकडे असणार a minus d आणि तेवढंच अंतर आणखी एक ह्याच्यावरती म्हणजे a minus 2d. म्हणजे 5 टर्म जर मिळवायचे असतील तर त्यांना अशा रीतीने कन्सिडर करा. a राईट हँड साइडला a plus d a plus 2d तेवढंच मागे जायचा a minus d आणि a minus 2d. So this is the second remark about that arithmetic progression. तर हे तुमचं 10वी पर्यंत झालेलं होतं. लक्षात आलं. आता आपण जाऊ आपल्या 11वी कडे. आणि मग आता पुढची प्रोग्रेशन आहे दॅट इज वेल geometric progression. GEOMETRIC geometric progression. SSION आणि शॉर्ट मध्ये त्याला म्हटलं जातं G डॉट P डॉट. जसं AP तसं आता इथं GP म्हणायचं. कोण तर geometric progression. तर कॅपिटल G आहे. काही प्रश्न नाही. झालं. आणि
मग आता जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा अर्थ काय होतो ते बघा. आपण अरिथमॅटिकला सारखा फरक होता. पुढची टर्म मधून अगोदरची टर्म वजा केली, प्रत्येकासाठी फरक सगळीकडे स्थिर असायचा. आता इथं काय आहे ते बघूया. तर सी द डेफिनेशन. तर बघा, दी सिक्वेन्स SEQUENCE, a sequence T1, T2, T3 dot dot Tn dot dot is called a geometric progression. अगोदर पूर्ण नाव देऊ ना. is called geometric progression, SION, is called geometric progression in bracket G dot P dot. इथं स्मॉल असणार, इथं कॅपिटल पाहिजे. A sequence T1, T2, T3 dot dot Tn dot dot is called a geometric progression or a GP if the ratio Tn plus 1 upon Tn equal to R is constant. If the ratio Tn plus 1 upon Tn equal to R is constant for all n, आणि तो असतो आपल्या नॅचरल नंबर मधला. म्हणजे पुढची टर्म आणि त्याच्या अगोदरची टर्म यांचा भागाकार आता काय असतो, आर म्हटलं त्याला रेशो म्हणून आर भागाकार आहे ना तो. तेव्हा कशी व्याख्या आली, सिक्वेन्स T1 प्लस T1 T2 T3 डॉट डॉट Tn, इथं T1 आहे, इथं कॉमा आहे, T1 T2 T3 dot dot Tn is called a geometric progression if Tn plus 1 upon Tn equal to R is a constant. If the ratio म्हणा, भागाकार म्हणा, काही म्हणा, हा अर्थ तिथं महत्वाचा. If the ratio Tn plus 1 upon Tn equal to R is constant for all n belongs to n. पण सिक्वेन्स मध्ये n हा आपला नॅचरल नंबरच असतो. ते नाही सांगितलं तरी इथं तो अर्थ आहे, तू सांगितलं तरी आणखी चांगलंच झालं. तर ही झाली त्याची व्याख्या. म्हणजे अरिथमॅटिक फरक लगेच लक्षात ठेवायचा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपण पुढच्या टर्म मधून अगोदरची टर्म वजा करत होतो, तो होता डिफरन्स, तो सुद्धा होता कॉमन डिफरन्स. आणि इथं याला म्हणायचं वाटल्यास आपण म्हणू आणखी तुमच्या भाषेत जातो ना, अर्थ नाही बदलत बघा. म्हणजे शब्द आला असतो इफ कॉमन रेशो COMMOA ना, इफ कॉमन रेशो Tn plus 1 upon Tn equal to R is constant. बरोबर. तो जो काही त्याला इथं कॉमन रेशो म्हटलं जातं, एपी मध्ये आपण त्याला कॉमन डिफरन्स म्हणत होतो. म्हणून त्याचं नोटेशन होतं R आणि याचा आहे त्या ठिकाणी, सॉरी, त्याचं नोटेशन होतं D आणि याचा आहे R. तर ही झाली त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनची व्याख्या. मग आता आपल्याला त्याच्याबद्दलच्या टर्मचा विचार करायचा. And therefore, if the first term of that geometric progression, इथं सुद्धा तेच असतं. If the first term of that geometric progression is A and common ratio, and common ratio equal to that of the R, आता मी हा R घेतलाय ना, हा घ्या किंवा हा घ्या, म्हणून आपण हाच घेऊ. बरोबर. The Tn plus 1 upon common ratio is R, then its terms are. आता त्या टर्म कशा येतात ते बघा. मग आपलं पहिलं पद आहे A. बघा पुढचं पद काय असणार आहे, मग पुढच्याचा आणि याचा भागाकार R आला पाहिजे. याचा अर्थ याला R न गुणावं लागेल. बघा आता AR upon A, Rच आलं. त्याच्या पुढचं काय असणार मग AR स्क्वेअर upon AR, Rच आलं. त्याच्या पुढचं काय असणार AR raised to 3, like of that dot dot is a geometric progression. म्हणजे ज्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनची पहिली टर्म A आणि कॉमन रेशो R असेल, ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन कशी असते, AR स्क्वेअर AR raised to 3. आता इथं आपणाकडनं मिस्टेक झाली आहे, इथं मी इथं बदलतो, व्याख्येत आता बदलू नका. तर दॅट इज लाईक ऑफ, तर तो आणि आरच आहे शेवटी. मग ह्या भाषेत AR स्क्वेअर AR raised to 3 dot dot is there. तर असं ते झालं तुमच्या टर्म्स ऑफ दॅट जॉमेट्रिक प्रोग्रेशन whose first term is A and common ratio is R.
कोणत्याही पुढच्या टर्मला अगोदरच्या टर्मनं भागा ते तुमचं आरच मिळणार. ए आर रेस टू 3 अपॉन ए आर स्क्वेअर आरच मिळणार. ए आर अपॉन ए आरच मिळणार. नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. आणि मग फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑफ दॅट व्याख्या अजून मी रिमूव्ह नाही केली तर तुम्ही ती ऑब्झर्व करा. मेन त्याच्यातलं गमक शोधता आलं पाहिजे. व्याख्येनुसार प्रत्येक शब्द तुमचा असंच आहे असं काही नाही, हे महत्वाचं. tn प्लस 1 अपॉन tn इक्वल टू आर आलं, पुढच्या पदाला भागिले अगोदरचं पद की, आणि तो जर रेशो सगळीकडे स्थिर राहिला तर त्याला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणून तर त्याची फर्स्ट टर्म ए आहे. कॉमन रेशो इज दॅट ऑफ द आर. फॉर एक्झाम्पल बघा आता वी कॅन टेक दॅट इज 2 4. 4 भागिले 2 2च आला. त्यानंतर याचा अर्थ पुढचा टर्म कोण असणार 8. 8 भागिले 4 2. त्याच्या पुढची 16. त्याच्या पुढची 32. त्याच्या पुढची 64. डॉट डॉट. Where first term is that of the two and common ratio is also that of the two. बरोबर. बघा 64 भागिले 32 2च येणार. 8 भागिले 4 2च येणार. 4 भागिले 2 2च येणार. आणि मग अशा ज्या सिक्वेन्स असतात त्यांना या ठिकाणी जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हटलं जातं. दुसरी एक किंवा आता व्याख्या करू, आता काही अडचण नाही. तर असं हे व्यवस्थित विचार करायचा. किंवा आता तुमच्याकडे वेळ आहे त्याचा तुम्ही सदुपयोग करा, परंतु तुम्ही ऑब्झर्व करत नाही. कारण मी आता पाहिलं फक्त आतापर्यंत 24 तास होत आले. गेला व्हिडिओ टाकलेला ट्रिगोनॉमेट्रीचा ते फक्त 4 जणांनीच ऑब्झर्व केलंय. याचा अर्थ तुम्ही ऑब्झर्व करत नाही, सबस्क्राईब करत नाही. दॅट इज युअर ड्युटी. आम्ही आमची ड्युटी पार पाडत आहोत. झालं. दुसरं बघा आता. नाउ टेक दॅट अनदर सिक्वेन्स थोडीशी वेगळी आहे. म्हणजे अपूर्णांकात 1 1/3 1/9 1/27 1/81 डॉट डॉट. आता त्याची पहिली टर्म कोण असणार बरं 1. हे तर लक्षात येत आहे. आणि कॉमन रेशो कोण असणार याला भागिले 1. म्हणजे बघा भागाकार कसा आला 1/3 अपॉन 1 दॅट इज 1/3. आता पुढचा तुम्ही म्हणा याचा आला सोपा होता म्हणून कुठलाही घ्या. बघा आता 1/27 अंशस्थानी आहे. पुढची टर्म भागिले अगोदरची टर्म 1/9. ह्या भागाकाराला आपण कसं लिहितो हे 1/27 आणि हे 1/9 ला छेदाचा छेद अंशस्थानी येतो. परत भागाकार आला तुमचा 1/3. याचा अर्थ दिस इज द जॉमेट्रिक प्रोग्रेशन whose first term a equal to 1 and common ratio r equal to 1/3. याच्यातूनच आपण त्याच्या डिटेल्स मध्ये जाता येतं. हे नॉलेज अगोदर व्याख्या व्यवस्थित वाचली पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे, त्याच्यावरती काय महत्वाचा भाग होता त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, मग आपोआप येतात. झालं. तर ही झाली जॉमेट्रिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म इज 1 अँड कॉमन रेशो इज 1/3. आता पुढची टर्म इंटरेस्टिंग आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघा ती घेतो सरळ 1 - 1 1 - 1 डॉट डॉट. आता याची पहिली टर्म कोण आली बरं हेच येणार a इक्वल टू 1. आणि कॉमन रेशो मात्र काय येणार आहे कुठलाही भागाकार घ्या -1 भागिले 1 -1च येते. 1 भागिले -1 ते सुद्धा -1च येते. म्हणजे 1 - 1 1 - 1 असं आपण किती वेळेस लिहिलं तर ती सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन येते. whose first term is a and common ratio is r equal to -1. तर हे झालं त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन बद्दलची व्याख्या. त्याच्या टर्म कशा असतात आणि त्याचे ते उदाहरण. बरोबर. त्यानंतर तर अबाउट दॅट जॉमेट्रिक प्रोग्रेशन वी कॅन डिस्कस दॅट वेल. आणि मग आता जाऊ त्याच्या पुढच्या भागाकडे. मग आताच आपण त्याला डिफाईन केलं, त्याचं उदाहरण दिलं, त्याच्या त्या टर्म्स कशा असतात त्याचा आपण विचार केला. आणि मग नाउ वी कॅन डिस्कस दॅट अबाउट इट्स प्रॉपर्टीज. तरी एकदा मला कन्फर्म करू द्या म्हणजे आपली खात्री पटेल. तर हे व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करायचा. कारण विच टर्म्स वी हॅव टू डिफाईन दॅट नोट वेल. हां काय नाही प्रश्न. तर 2-3 मुद्दे राहिले तर आता. मग आताच आपण पुढचा मुद्दा बघूया. तर जनरल टर्म. मग आपण त्याची डिफाईन केली बघा अरिथमेटिकची. जनरल टर्म और nth टर्म ऑफ
nth term of geometric progression. तर आता ते काय येते, आता इथंच आले बघा, तर त्याचा काही प्रश्न नाही, बघूया. मग आताच आपण डिफाइन केलं, इफ फर्स्ट टर्म इज a and common ratio is r, then that ar square ar raised to 3 dot is the terms in geometric progression. त्यावेळेस अशा टर्म ह्या तुमच्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतात. स्पेसिफिक रिलेशन इज देअर, म्हणून तर आपण त्या सिक्वेन्सला काय म्हणतो शेवटी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. बरोबर. मग ए आर स्क्वेअर आर रेस टू 3, बघा आता ही आहे तुमची पहिली टर्म T1, ही आली तुमची दुसरी टर्म. T2 ला काय होते ते बघायचं आहे आपल्याला आता. जसं आपण a plus n minus 1 into t, that is the general term or nth term of that AP, that is the Tn equal to first term and n minus 1 into t. तिथं होती बेरीज, इथं आहे म्हणजे तिथं होती वजाबाकी, इथं आहे भागाकार किंवा रेशो. त्याला आपण कॉन्स्टंट रेशो Tn plus 1 upon Tn म्हणत होतो. बरोबर. आता इथं काय घडते बघा, मग T1 आलं, T2 आलं. T1 ला r ची पॉवर 0 आहे, हे तर सगळीकडे आहेच ना, काहीच अडचण नाही त्याचा. ए. आता T2 ला r ची पॉवर 1 न कमी झाली. T3 ला r ची पॉवर परत इथं तिसरी टर्म सेकंड पॉवर, चौथी टर्म थर्ड पॉवर, याचा अर्थ nth टर्म that is a into r raised to n minus 1. किती सोपं झालं बघा, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. आणि मग आता काम संपला. Then the general term or nth term of that the geometric progression ar square ar raised to 3 is given by Tn equal to a into r raised to n minus 1, where a is the first term and r is the common ratio. म्हणजे ज्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनची पहिली टर्म a असेल आणि कॉमन रेशो r असेल, त्याची एनी टर्म ही कोण असणार, a into r raised to n minus 1. खात्री करा. आता मी n ची किंमत 1 घेतो, आपला नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात होतो. आता याच्यात टाकू, डावीकडे n च्या ऐवजी 1 आलं, तसंच उजवीकडे n च्या ऐवजी 1 n minus 1. मग काय आलं बरं, a into r raised to 0. खात्री केल्याशिवाय बघूच नका, अभ्यास करताना हे तर डिटेक्ट केलं पाहिजे. आम्ही काय ब्रह्मदेव नाही, आमच्याकडनं पण मिस्टेक होऊ शकते, परंतु तुम्ही ते पुस्तकात ऑब्झर्व करून व्यवस्थित अभ्यास करून अभ्यासलंच पाहिजे. आणि मग एनिथिंग रेस टू 0 दॅट इज 1, a into 1 दॅट इज a. पहिली टर्म बरोबर तुमची a आली. आता तुम्ही चौथी टर्म घ्या. तुम्ही म्हणा पहिली सोपी होती का काय, तसं काही नाही. T4 इक्वल टू जिथं n तिथं आता 4 r रेस टू इथं हा येच राहील ना 4 minus 1. आणि चौथी टर्म बरोबर काय आली, a टाइम्स r रेस टू 3. याच्यावरून हे लिहिलं आपण, याचा अर्थ याच्यावरून हे येणारच ना, नो प्रॉब्लेम. परंतु खात्री केल्यानंतर तुम्हाला आणखी त्याच्याबद्दल विश्वास तयार होतो. तर दिस इज द जनरल टर्म ऑफ दॅट द जॉमेट्रिक प्रोग्रेशन. that terms are ar square ar raised to 3 is Tn equal to a times r raised to n minus 1. Fair? ते fair महत्वाचं. a is the first term and r is the common ratio. हा दुसरा मुद्दा महत्वाचा झाला. आता दोन गोष्टी तुमच्याकडे मिळाल्या. तो असतो r कॉमन रेशो, टर्म्स असतात अशा ar स्क्वेअर ar raised to 3 डॉट डॉट आणि त्याची जनरल टर्म येते a टाइम्स r raised to the top of the n minus 1. बरोबर. आणि मग आता तिसरा मुद्दा येतो. पहिल्यात व्याख्या आपण पाहिली, त्या टर्म कशा लिहायच्या ते पाहिलं, उदाहरण पाहिलं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्याची nth टर्म ऑब्झर्व केली, Tn equal to a into r raised to n minus 1. त्यावेळेस प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. t टर्म, n a फर्स्ट टर्म, r कॉमन रेशो. तर हे सगळं काही व्यवस्थित असतात, म्हणून आपण सुद्धा व्यवस्थितच अभ्यास केलाच पाहिजे. आणि आता पाहूया प्रॉपर्टीज. तर एवढे मुद्दे झाले पाहिजेत. प्रॉपर्टीज ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि त्या सिंपल आहेत. तर वन बाय वन वी कॅन डिस्कस. आणि मग बघा, तर इफ T1 मगासारखंच आहे, अरिथमेटिक सारखंच.
if T1, T2, T3 dot dot Tn dot dot is a geometric progression. जर दिलेली सिक्वेन्स ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन असेल देन बघा मग कोणती जॉमेट्रिक प्रोग्रेशन असते ती बघा आपण त्या अरिथमेटिक मध्ये डिफाइन केलं तसंच आहे इथं सुद्धा देन देअर रेसिप्रोकल्स बघा then 1 upon T1, 1 upon T2, 1 upon T3 dot dot 1 upon Tn is also geometric progression. त्यावेळेस ह्या पदांचा जर आपण रेसिप्रोकल घेतला आणि प्रत्येकाचा रेसिप्रोकल घेऊन जर नवीन सिक्वेन्स तयार केली तर ती सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन असते. परंतु दिलेली मूळ सिक्वेन्स प्रथम कोण पाहिजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन पाहिजे. झालं तर हे असं आहे ना. त्यानंतर दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये जाऊ. आता दुसऱ्या ठिकाणी काय होते बघा सिमिलर अगेन if T1, T2, T3 dot dot Tn dot dot is a geometric progression then that इथं वाटल्यास कंस टाकवा म्हणजे आणखी ते स्टँडर्ड तयार होतं. then k times T1 आताच त्याला सहगुणक आला बघा मग सुद्धा आता AP मध्ये सुद्धा k times T2 k times T3 k times Tn dot dot is also geometric progression. तर ती सुद्धा geometric progression असते. आणि आणखी एक आहे बघा AP मध्ये फक्त दोनच होत्या सहगुणक आणि A प्लस दॅट ऑफ द K. झालं. तिसरी प्रॉपर्टी काय आहे सेम स्टेटमेंट अगेन if T1, T2, T3 dot dot Tn dot dot is a geometric progression then बघा आता then T1 raised to n म्हणजे त्याची स्क्वेअर करा क्यूब करा फोर्थ पॉवर घ्या कितीही पॉवर घ्या T1 raised to n T2 raised to n T3 raised to n dot dot Tn raised to n is also geometric progression. म्हणजे त्याचा जर आपण समजा ही जर geometric progression आली आणि प्रत्येक पदाचा आपण स्क्वेअर केला तर स्क्वेअर केल्यानंतर जी नवीन सिक्वेन्स तयार होते ती सुद्धा geometric progression असते. तर ह्या तीन प्रॉपर्टी आपल्याकडे त्या geometric progressionच्या मिळाल्या. म्हणून आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन 10वी पर्यंत शिकलो. आता इथं तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा अर्थ मिळाला त्याच्या प्रॉपर्टी मिळाल्या त्याची nth टर्म मिळाली त्याचं उदाहरण मिळालं. आणि मग आता रिमार्क बघू परत ते 2-3 आहेत आपण ते पाहिलंय AP मध्येच. 3 टर्म AP मध्ये असतील त्या कशा घेतल्या म्हणजे पटकन मिळतात 4 टर्म असतील तर कशा घेतल्या म्हणजे पटकन मिळतात आणि 5 टर्म ते आपल्याला आता रिमार्क मध्ये डिस्कस करणे आहे. तर सी दॅट now if there is a geometric progression having its first term A and that common ratio R and if we have to find out that the 3 consecutive terms of that GP then they are considered as जसं AP मध्ये तसंच तिथं फक्त फरक होता इथं आता रेशो आहे. आणि मग बघा त्या म्हणजे आपल्याला अगोदर ही पहिली टर्म आहे त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनची आणि हा आहे त्याचा कॉमन रेशो. then it's 3 terms when we have to find out they are taken as A. त्याच्या पुढची टर्म कोण असते AR असते. आपण आताच पाहिलं ना ते AR स्क्वेअर. आता जसं तुम्ही उजव्या साईडला R ह्या भागाला पुढे गेला तसंच लेफ्ट हँड साईडला आता यायचा. AP मध्ये कसं होतं A प्लस D डावीकडे जाताना तेवढ्याच फरकाने आपण डावीकडे जात होतो तिथं फरक होता. इथं आता रेशो आहे भागाकार आहे. मग याच्या डावीकडची टर्म कोण असणार तुमची A अपॉन R. नाही इथला R असा ते कन्फ्युजन होते परत. तर असाच ठेवू सगळीकडे तुमच्या भाषेत तुम्ही लिहा. एखाद्यानं असा R लिहिला तरी चालेल काही फरक नाही फक्त तो Rच पाहिजे P नको. तर सी दॅट मग त्या 3 टर्म कशा आल्या तुमच्या AR इकडं जॉमेट्रिक मध्ये पुढची टर्म कॉमन रेशोने गुणलं की मिळते. याचा अर्थ त्याच्या अगोदरची टर्म कॉमन रेशोने भागलं की मिळणार. That all म्हणजे if that first term is AR is the common ratio then that 3 term consecutive terms are obtained by taking the use of that terms AR आणि डावीकडे A upon R
आता 4 टर्म्स घेऊ आपण हा. 3 टर्म घेतल्या, ए आर आणि डावीकडे एक ए अपॉन आर. तसंच हा ह्याच्यासारखंच अरिथमेटिक प्रोग्रेशन सारखंच आहे. मग इथं आपण काय करणार ते बघा. मग इकडं घेऊया ए आर आणि ए आर रेस टू 3. आता इथं कॉमन डिफरन्स जर मिळवला तो आर स्क्वेअर येतोय. आणि आताच पाहिलं आपण गुणधर्मामध्ये T1 रेस टू n ही सुद्धा सिक्वेन्स असते. त्यामुळे आर रेस टू 2 आला तरी काय फरक नाही. आता इकडे किती येणार आहे तुमचं, त्या ठिकाणी तेवढ्याच फरकावरती यायचं ए अपॉन आर आणि इकडं येणार आपण ए अपॉन आर रेस टू 3. तर यांचा भाकर आर स्क्वेअर येतोय का ते बघा. ए आर अपॉन ए अपॉन आर बघा. हा आर अंशस्थानी गेला, ए कॅन्सल झाले, आर स्क्वेअरच आलं. त्यानंतर ए अपॉन आर भागिले त्या ठिकाणी ए अपॉन आर रेस टू 3. ए अपॉन आर गुणिले आर रेस टू 3 अपॉन दॅट ऑफ द ए. म्हणजे इथं सुद्धा आर तसाच राहतोय माझ्याकडनं. तर पहिल्यापासून मी घेतलाय आर म्हटल्यानंतर तसंच घ्यावं लागेल. दॅट इज ए आर रेस टू 3. 4 टर्म पाहिजेत ना. इकडे येणार तुमचं ए अपॉन आर आणि इकडे असणार ए अपॉन आर रेस टू 3. तर असं हे 4 टर्म मिळवताना आपण पहिलं पद आणि कॉमन रेशो माहित असेल तर ह्याच क्रमानं अशा त्या टर्म घ्या. तुम्हाला 4 पद जवळजवळ असणारे क्रमवार असणारे त्या जीपीचे मिळतात. आणि तिसरा रिमार्क येतो अबाउट द 5 टर्म्स. आता काय नाही, यालाच एक उजव्या साईडला घ्यायची आणि एक डावीकडे घ्यायची. बघा मिडल टर्म ए आहे, त्याच्या पुढची ए आर, परत आर ने गुणा ए आर स्क्वेअर. डावीकडं एकदा आर न भागा, परत आर न भागा, 5 टर्म आल्या, दॅट इज आर स्क्वेअर. परत आर माझा बदललाच. हे बदला बदली म्हणून तुम्ही नका बदलू हा. ए अपॉन आर स्क्वेअर, ए आर नाही, ए इथं ए आर आणि ए आर स्क्वेअर. तर अशा ह्या 5 टर्म आल्या की तुम्हाला ते पटकन मिळवता येतं. तर अशा रीतीनं जॉमेट्रिक प्रोग्रेशन बद्दलची टोटल इन्फॉर्मेशन वी कॅन कलेक्ट अवेल. तर दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तशी द सम एक्झाम्पल्स ऑन ते. तर आता थोडंसं त्याबद्दल विचार करू हा. ए आर रेस टू 3 ए अपॉन आर बरोबर आहे. तर टेक दॅट एक्सरसाइज नंबर 1. हे सुरुवात तर करू. तर सिक्वेन्स अँड सिरीजला आपण सुरुवात केली. तुमच्याकडे पुस्तकं असतीलच, तुम्ही व्यवस्थित बघायचं. काय असेल त्या चुका शक्यतो नाहीत होत, झाल्या तर त्या दुरुस्त करणं आपलं काम असतं. तर सी दॅट सम एक्झाम्पल्स. तर अजून थोडा वेळ आहे. तर एक्सरसाइज नंबर 1 बरोबर. तर त्याच्यातलं पहिलं बघू हा. फर्स्ट चेक फेदर CHECK. चेक फेदर WHETHER. चेक फेदर द फॉलोइंग आर GPs. बघा अगोदर चेक करायचंय आयदर दे आर GP और नॉट. इफ सो असतील तर, इफ सो राईट TN. आणि मग त्याची जनरल टर्म तुम्हाला एक्सप्रेस करणे आहे. तर काय करायचं आपल्याला, दिलेले जे काही आहेत सिक्वेन्स त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहेत का नाही ते बघायचंय. जर असेल तर त्याची जनरल टर्म किंवा nth टर्म तुम्हाला पाहिजे. आता त्याच्यातलं पहिलं बघा काय दिले त्यांनी. 2 6 त्यानंतर 18 त्यानंतर 54 डॉट डॉट. काय अडचण नाही. आता पहिली टर्म तर आहेच तुमच्याकडं. therefore फर्स्ट टर्म इज a इक्वल टू 2. आता कुठल्याही दोन घेतल्याच क्रमाचा नाही घ्यायचा, कुठलाही घ्या. बघा 6 भागिले 2 3 येत आहे, 18 भागिले 6 3 येत आहे, 54 भागिले 18 3च येत आहे. and therefore r इक्वल टू 3 झालं. आणि मग इथं म्हणायचा since first term is a and common ratio is r equal to 3, given sequence is a geometric progression. वरती खात्री करायच्या 3 तरी सॅटिस्फाय झाले पाहिजेत. 6 भागिले 2 3 आले, 18 भागिले 6 परत 3 आले, 54 भागिले 18 3 आले. याचा अर्थ पुढे 54 गुणिले 3.
2 गुणिले 3 6, 6 गुणिले 3 18, 18 गुणिले 3 54, 54 गुणिले 3 162. अशा रीतीनं ती झाली तुमची जीपी. कशी की ज्याची पहिली टर्म 2, कॉमन रेशो 3 आणि मग लगेच म्हणा therefore given sequence is a geometric progression. तर दोन महत्वाच्या गोष्टी त्याबद्दल तुम्ही तिथं दिल्या. फर्स्ट टर्म ते दिसतेच ना, फक्त कॉमन रेशो मात्र कॉमनच राहायला पाहिजे. एका ठिकाणी जर तो बदलला तर तुम्हाला ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणता येत नाही. समजा मी त्या 54 च्या ऐवजी त्या ठिकाणी 56 केले तर ते मात्र होणार नाही. म्हणून तर आपण जेवढे त्यांनी दिलेत ना संख्या तेवढ्याला टेस्ट करायचं. म्हणून तर आहे चेक वेतात. त्यानंतर सिन्स इट इज द जीपी इट्स nth टर्म इज गिवन बाय a into r raised to n minus 1. म्हणून a आणि r माहित पाहिजे. and therefore tn equal to 2 times 3 raised to n minus 1. आणि याच्यात तुम्ही किमती टाका, तुम्हाला कोणतीही टर्म मिळणार. तर ही झाली त्याची जनरल टर्म. त्यानंतर तर असे सोपं असतं, तेव्हा तुम्ही व्याख्या वगैरे हे सगळं व्यवस्थित क्लिअर करायचा. बघू सेकंड बघा आता स्क्वेअर रूट ऑफ 5. See that 1 upon square root of 5, 1 upon 5 times square root of 5, comma 1 upon 25 times square root of 5 dot dot. आता तिथपर्यंत आपल्याला त्याला चेकच करावं लागेल. कारण आता हे थोडंसं लगेच तुम्हाला भागाकारावरून इथं लक्षात नाही येता. मग कसं होतं 2 6 18 54 वगैरे आपण लगेच म्हटलं a2 आहे काय असेल ते झालं. आता इथं पण तोच विचार करायचा. हियर a इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 नाव आणि मग आता 2 3 रेशो मिळवा. नाव अगोदर पहिला मिळवा, पुढची टर्म आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि त्याच्या अगोदरची टर्म आहे वर्गमुळात 5. आता हा भागाकार किती आला बरं बघा. आता हे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 आले आणि हे छेदाला छेद नाही, तो फक्त छेदच आहे. म्हणजे हा झाला तुमचा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. याचा अर्थ कॉमन रेशो r किती येतोय तुमचा, हे कॅन्सल नाही होणार. छेदाचा छेद नाही, हा अंशाचा छेद आहे म्हणून तो छेदस्थानी येथून गुणाकार होतो. झालं 1 आला 5. आता आणखी एक आला टेस्ट करा. अल्सो r इक्वल टू पुढची टर्म बघा 1 अपॉन 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि त्याच्या अगोदरची 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. आता इथं होईल तुमचं छेदाचा छेद अंशस्थानी येणार. 5 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 भागिले आता किती येते ते बघा. बघा फसवेगिरी असते, आपण फसायचं नाही. बघा पुढची टर्म आहे 1 भागिले 5 वर्गमुळात 5, त्याला भागिले त्याच्या अगोदरची 1 भागिले वर्गमुळात 5. मग हे असेच आल्या 1 अपॉन 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि हे छेदाचा छेद अंशस्थानी आला. मग हे किती आले बरं तुमचे, आता किती आले वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 कॅन्सल झाले आणि मग इथं आलं तुमचं 1/5 आणि इथंच आपण डिस्टर्ब होतोय. कारण ह्या दोन टर्मचा भागाकार केला 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 5 येत आहे बरोबर. परंतु या दोघांचा भागाकार केला 1 अपॉन 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 डिवाइडेड बाय 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. याला असंच लिहितो आपण, हे तुम्ही शिकलात. 1 अपॉन 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 इनटू स्क्वेअर रूट ऑफ 5 हे कॅन्सल झाले 1/5 आलं. आणि मग आता इथं नाव बदलू, मी अगोदर नाही बदललं, आता मी म्हणतो R1 R2. आणखी एकाची खात्री करू वाटल्यास बघा. आता पुढचं R3 इक्वल टू, तर पुढची टर्म बघा 1 अपॉन 25 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि त्याच्या अगोदरची 1 अपॉन 5 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 5. परत त्याच नियमाप्रमाणे हा अंशाचा छेद आणि हा छेदाचा छेद अंशस्थानी आले तुमचे असे. आणि मग बघा आता किती येते ते. मग हे परत वर्गमुळात 5 कॅन्सल झाले. 5 भागिले 25 काय आलं तुमचं 1/5. परंतु इथे येते का तसं ते नाही येत. आणि म्हणून तर आपण त्यांना म्हणणार दिस इज नॉट अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. वाटायला तसं वाटतंय आपणाला, परंतु तसं मात्र नाही. लक्षात आलं. तर त्यामुळं दिस इज नॉट अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन अशा रीतीनं आपण कन्फर्म केलं. आणि कारण काय,
these ratios are not equal. त्यानंतर आणखी एक बघू. तर बघा आता इथं काय अडचण नाही, फक्त अशा वेळेस थोडं काळजी घ्यायची. पुढचं काय बघा आपोआप येत आहे. 7, 14, 21, 28 डॉट डॉट. मग आता इथं पण तसंच चेक करायचा. पहिली टर्म त्यांनी दिलेली आहे 7. बघा therefore for this सिक्वेन्सच म्हणतोय, अजून जीपी नाही म्हटलं. a इक्वल टू 7. नाउ r1 इक्वल टू 14/7. पुढची टर्म भागिले अगोदरची किती आलं? 2 आले. त्यानंतर पुढचा एक भागाकार रेशो बघू. 21/14 किती आले बरं आता? बघा आता लगेच आपल्याला वाटलं हे असेल, तसं नाही. हे लक्षात आलं पाहिजे. 21/14 7 त्रिक 21 7 2 14. आणि इथंच तो कॉमन रेशो येतोय का? r1 नॉट इक्वल टू r2. तर हे लक्षात घ्या. 28/21 सुद्धा भागाकार तुमचा 2 येत नाही. आणि म्हणून इथंच लगेच आपल्या घासाला, पहिल्याच घासाला खडा लागतो. म्हणून तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. and therefore given sequence is not geometric progression. खात्री करा. पुढची टर्म tn + 1/tn 14/7 2 आलं, ते काय 1/2 सुद्धा नाही आहेत. 21/14 ते मात्र 3/2 आला. त्यामुळं म्हणून ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन नाही. तर हे असं लक्षात ठेवा व्यवस्थितरित्या. त्यानंतर बघा आता आणखी एक बघू, थोडासा वेळ आहे अजून. सेकंड फॉर अ जीपी. बघा आता काय दिले बघूया. फॉर अ जीपी फर्स्ट, त्याच्यातलं पहिलं इफ आर इक्वल टू. आता इथं उदाहरणात तसा आर घेतला ना त्यांनी. कसाही घ्या. आर इक्वल टू 1/3 a इक्वल टू 9. r equal to 1/3 a equal to 9. then find t7. आता आपल्याकडे कुठलीही आहे ना, त्यामुळे काही प्रश्न नाही. फॉर अ जीपी म्हटलं त्यांनी, याचा अर्थ ती आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, चेक करायची गरज नाही. आणि मग बघा, आणि मग आता आपल्याला कोणती टर्म पाहिजे? t7 पाहिजे. आपण जनरल टर्म मिळवली, nth टर्म डिफाइन केली. तुम्ही t7 काय? t7 मिळवू शकता. t7 7 7 7 7 कुठलीही मिळू शकता, बरोबर. परंतु ती जीपी पाहिजे, म्हणून तो शब्द महत्वाचा आहे. फॉर अ जीपी इफ r इक्वल टू 1/3 a इक्वल टू 9 देन फाइंड t7. आणि मग आपण अगोदर जनरल टर्म सांगा. वी नो दॅट इफ द फर्स्ट टर्म ऑफ दॅट जीपी इज a अँड कॉमन रेशो इज r. इथं जसा घेतला तसाच घ्या. आता इथं if first term is a and common ratio is r, then its nth term is a times r raised to n minus 1. बरोबर. हे झालं जनरल वाक्य कोणत्याही उदाहरणासाठी. आता उदाहरणात यायचं. हियर म्हणजे ह्या उदाहरणामध्ये a बरोबर 9 आहे, r बरोबर 1/3 आहे आणि n बरोबर 7 आहे. तीनही गोष्टी आहेत बघा इथं, r, a आणि n. आणि मग सूत्राप्रमाणे and therefore t7 equal to 9 times कंस टाकू वाटल्यास r 1/3 ब्रॅकेट raised to 7 minus 1. बरोबर जसं आहे तसं सूत्रात रिप्लेस करा. n च्या ऐवजी 7 आले, a च्या ऐवजी 9 आले, r च्या ऐवजी 1/3 आले, n minus 1 आहे तसं आलं. आणि that is equal to 9 times 1/3 ब्रॅकेट raised to 6. आता हा 6वा घात काय मिळवायची गरज नाही, किंवा जरी मिळवायचं असेल तर मग आपल्याला ते कॅल्क्युलेशन पूर्ण करावं लागेल. काही हरकत नाही, करूया. बघा मग दॅट इज इक्वल टू 9 ला तसंच ठेवा थोडा वेळ. मग त्याच्यातलं आपण 2 पॉवर कमी करू शकतो. 1/9 घेतले म्हणजे 1/3 ची किती पॉवर शिल्लक राहिली बरं? आता 6 पैकी 2 आले ना, याचा अर्थ 4th पॉवर रिमेन्स देअर. बरोबर का? घातांकाच्या नियमाप्रमाणे 1/3 raised to that of the 2 आले. मग आता 1/3 raised to 4 राहिले. 9 into 1/9 कॅन्सल झाले. 1/3 raised to that of the 4. आणि आता सोपं झालं. 1/3 चा चौथा घात म्हणजे
3 गुणिले 3 9 आले, 9 गुणिले 3 27 आले, 27 गुणिले 3 81 झाले. याचा अर्थ त्याची 7th टर्म ही कोण असणार आहे? 1/81. तर असं ते व्यवस्थितरित्या मिळवायचा. तर थांबू, आता बराच वेळ झालाय. तर असं ते आजचा मुद्दा तुमच्याकडे प्राप्त झाला. पुढचे उदाहरण तुम्ही ट्राय करून ठेवा. जे झाले ते पुस्तकातले तुम्ही सॉल्व केलेले बघा, व्यवस्थितरित्या अभ्यास करा. परंतु तुम्ही 24 तासात फक्त 4च जणांची ऑब्झर्व केलं, ते पण तुम्ही पूर्णपणे पाहिलं का नाही पाहिलं गॉड नोज. परंतु मी सांगितलं ऑन दॅट वे यू कॅन स्टडी वेल. जर का तुम्ही ते ऑब्झर्व नाही केलं, अभ्यासलं नाही, तर काही उपयोग नाही होणार. त्यामुळे ते ऑब्झर्व करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांच्याच 4ही शिक्षकांच्या, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेल.